आज पुस्तकांवरून हात फिरवत असताना एक पुस्तक माझ्या हाताला लागलं आणि त्या पुस्तकाचं नाव आहे धुक्यात हरवला लाल. हे पुस्तक मला प्रकाश आबांनी माझ्यापर्यंत पोहोचवलं होतं. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे विचार मिळते जुळते असतात आणि विचारांचे आदानप्रदान त्यांच्या विचारातून होत असते, तेव्हा त्यांच्याप्रती आत्मीयता, आदर, प्रेम, आपुलकी ही साहजिकच मिळून जाते. अर्थात जवळीकता वाढते. असंच माझं आबांचं झालं. आबा एक सुंदर लेखक होते. आबांचं प्राथमिक शिक्षण ग्रामीण भागात झालं आणि तो ग्रामीण भागातला साज त्यांच्या लेखणीतून समृद्ध झाला. त्यांची लेखणी ही ग्रामीण भागाशी निगडीत असल्यामुळे त्या लेखणीचं वेगळं वैशिष्ट्य या धुक्यात हरवला लाल या पुस्तकाच्या माध्यमातून वाचायला पाहायला मिळालं. संत बापूदेव महाराजांचा इतिहास काय, त्या इतिहासाची खऱ्या अर्थानं पार्श्वभूमी काय, हे मला अवगतच नव्हतं. पण या धुक्यात हरवला लाल या पुस्तकाच्या माध्यमातून आबांनी श्री संत बापूदेव महाराजांचा इतिहास अधोरेखित केलेला आहे. आणि याच पुस्तकाची प्रेरणा घेऊन मी काही दिवसांपूर्वी ज्यांनी संत बापूदेव महाराजांना पाहिलं, बघितलं अशा माणसांची मी मुलाखत घेतली आणि या मुलाखतीचीच प्रेरणा ही धुक्यात हरवला लाल या पुस्तकाच्या माध्यमातून मिळाली. खऱ्या अर्थानं आबांचं या पुस्तकामध्ये जे वर्णन केलेलं आहे लिखाणाच्या माध्यमातून, त्यांचं जीवन एक ग्रामीण भागातलं आहे. त्यांची विचारसारणीता ही ग्रामीण भागाशी निगडीत आहे आणि कुठेतरी त्यांचं मन ग्रामीण भागाशी घट्ट असलेलं या पुस्तकातून आपल्याला पाहायला मिळतं. आज हे पुस्तक मी अगोदरही वाचलेलं आहे आणि आजही हे पुस्तक जेव्हा पाहिलं तेव्हा हे वाचण्याची आसक्ती मनामध्ये दृढ झाली. पण आज आबा आपल्याला सोडून गेले आहेत. त्यांच्या आठवणी या पुस्तकामध्ये दडलेल्या आहेत एवढं मात्र निश्चित. पण एक ग्रामीण भागातला लेखक, आपली लेखणी समृद्ध करणारा खऱ्या अर्थानं आपण गमावलो ही मात्र खंत मनामध्ये नक्कीच असणार.